राज करने के लिए आया मैं। निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही। या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे। तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाणी स्टेटमेंट होतं एक दिवस की शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र, त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती, हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं। त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला, त्या मुलाला जाळून मारलं, त्याची डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही। त्याबाबत आष्टीचे आमदार दस साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं। ते मारणारे आरोपी कोण? आरोपी तिथं पोकळे नावाचा, दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला। त्याच्या 18 केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले, 18 गुन्हे, 307 सारखे, 302 सारखे। त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण, हे तुम्ही पाहिलं का? तुमच्या ज्यावेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डीमध्ये झाला, तुमच्या हारामध्ये कोण, हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। ग्रोवर सारखा फायनान्स घोटाळा झाला, 1200 कोटी रुपयाचा। साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता, तो कोणाचा कार्यकर्ता होता? ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली? एका API कडे तपास का दिला? ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे। तर तुम्ही पारनेरकरांना निलेश लंकेंवर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी, शिर्डीची गुन्हेगारी थांबवा। जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होता याची माहिती पहिली घेतली पाहिजे। तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता। पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटख्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती। असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या LCP मध्ये होते, तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या शिफारशीने ती बदली झाली याचं उत्तर SP ने द्यावं लागेल। मुद्दा क्रमांक 2, जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते, त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत। कार्यक्रम घडल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी SP ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे। मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते। हे सगळं दिवस ढवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाच्या शिफारशीने आले याचं उत्तर SP ने द्यावं, आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।